स्मृती मंदनाचं लग्न झालं रद्द. काय आहे खरं कारण? शाही लग्न, हजारोंचा जल्लोष, प्रकाश, सजावट, सेलिब्रिटी आणि दोन हृदयांचा मिलाप. पण जेव्हा सात फेऱ्यांची वेळ जवळ आली तेव्हा आनंदाचं घर एका क्षणात भयाच्या सावलीत गेलं. कारण त्या दिवशी भारताच्या स्टार क्रिकेटपटू स्मृती मंदनाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस दुःख, धक्का आणि अश्रूंमध्ये बदलला. ही गोष्ट आहे सांगलीची. तो दिवस जो इतिहासात सेलिब्रेशनचा दिवस म्हणून ओळखला जाणार होता. नमस्कार, मी सैफ तांबोळी आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. स्मृती मंदना देशाचं नाव जगभरात करणारी क्रिकेटर. ती लग्न करणार आणि संपूर्ण देशाचं लक्ष सांगलीकडे. समडोळ येथील फार्म हाऊसला रंग, दिवे आणि साज शृंगारानं सजवलं गेलं होतं. लग्नाची तयारी म्हणजे भव्यता आणि शान. जे बघून लोक म्हणत होते हे लग्न नाही, हा सोहळा आहे. मेहंदीचे आवाज, ढोल ताशांचा नाद, हळदीचा रंग, सेलिब्रिटी, खेळाडू, संगीतकार, मीडिया सगळे उपस्थित. आणि मग दुपारचे 11:30 वाजले. स्मृती तयारी करत होती. हातात दागिने, मेकअप टीम, हसणं, खेळणं आणि तिच्या आयुष्याचा सर्वात सुंदर दिवस. पण त्याच वेळी एका खोलीत काहीतरी बिघडत होतं. स्मृतीचे वडील श्रीनिवास मांदना नाश्ता करताना अचानक छातीत वेदना जाणवू लागल्या. श्वास अडकला, तोंडावर घाम, हात थरथरू लागले. घरच्यांना काहीतरी गंभीर घडलंय हे जाणवलं. क्षणभरात अँब्युलन्स हा शब्द हवेत घुमला. सायरनचा आवाज, धावपळ, दहशत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नस्थळावरची हवा, रंग आणि आनंद क्षणात शांत झाले. स्मृती धावत रुग्णालयात पोहोचली. डोळ्यात चिंता, मनात भीती आणि हात जोडून एकच प्रश्न, डॉक्टर, बाबा ठीक आहेत ना? डॉक्टरांनी सांगितलं तणाव, रक्तदाब आणि सौम्य हृदयविकाराचा झटका. लोकांना वाटलं आता एवढंच झालं असेल. पण नियतीने अजून एक वळण ठेवलेलं होतं. तोच दिवस, काही तासांनी बातमी आणि पलाश मुच्छल, स्मृतीचा होणारा नवरा, त्याचीही तब्येत बिघडली. व्हायरल इन्फेक्शन, चक्कर, कुंकुवतपणा आणि त्यालाही तातडीने उपचार. आता वधूचे वडील आणि वर दोघेही रुग्णालयात. जेव्हा कुटुंब एकत्र बसलं, डोळ्यात अश्रू, मनात गोंधळ, तेव्हा स्मृती उठली आणि ती म्हणाली, माझे बाबा बरे होईपर्यंत मी लग्न करणार नाही. तो क्षण भावनांनी भरलेला होता. कोणी बोललं नाही, फक्त सगळे स्मृतीकडे पाहत राहिले. डेकोरेशन काढलं गेलं, लाईट्स बंद झाल्या, संगीत थांबलं, पाहुणे परत जाऊ लागले. काही तासांपूर्वी जे ठिकाण आनंदाने उजळलं होतं ते आता शांत, रिकामं आणि भावनांनी भरलेलं होतं. रुग्णालयात बसलेली स्मृती बाबांचा हात धरून शांतपणे बसली होती. तिच्या डोळ्यात एकच प्रार्थना, तू लवकर बरा हो, बाकी सगळं थांबेल. तिची ओळख क्रिकेटमुळे आहे, पण त्या दिवशी ती फक्त मुलगी होती, वडिलांसाठी जगणारी मुलगी. सोशल मीडियावर एकच आवाज, रिस्पेक्ट, फॅमिली फर्स्ट, स्मृती वी स्टँड विथ यू. तिची लोकप्रियता नव्हे तर तिचा निर्णय लोकांच्या मनावर कोरला गेला. जीवनाचा खेळ नेहमीच समतोल नसतो, कधी चौकार, कधी विकेट. त्या दिवशी स्मृतीच्या आयुष्यात भावनाचं ओझं वाढलं. पण ही कथा इथे थांबत नाही, कारण ती फक्त खेळाडू नाही, ती योद्धा आहे. आणि जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा ते फक्त सोहळा नसेल, तो विजय असेल. कधी कधी नियती परीक्षा घेते आणि काही कथा थांबतात पण संपत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.